अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडेवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल तब्बल 7 वर्षांनंतर लागला असून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांवर आरोपपत्र दाखल केला होता। या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते। आरोपींनी किसनराव हुंडेवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करून त्यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले। या प्रकरणात एकूण 22 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। सध्या 2 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित 8 आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायालयाने 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। एकाच प्रकरणात 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची अकोला जिल्ह्यातील सुमारे 45 वर्षांनंतर 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे। जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे: विक्रम श्रीराम गावंडे, धीरज गावंडे, रंजित गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक टोंगले, सतीश तायडे, मयूर अहिर आणि सूरज गावंडे। साऱ्या महाराष्ट्राला आदळणाऱ्या किसनराव हुंडीवाले यांचा निर्घृण खून अकोला येथील चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये भर दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान त्यांचं सिलेंडरने डोकं फोडून खून करण्यात आला होता। या खटल्यामध्ये आम्ही एकूण जवळजवळ 22 साक्षीदार तपासले आणि हा खटला 10 मे 2019 रोजी सुरू झाला होता। मध्यंतरी कोविडच्या कारणामुळे काही खटला त्याची सुनावणी स्थगित झाली होती आणि आज न्यायालयाने याचा निकाल देऊन एकूण 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। त्यातील प्रमुख जो 1 नंबरचा आरोपी होता हा रिटायर्ड पोलीस निरीक्षक असा होता आणि हा प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय अकोला शहरात करीत होता आणि त्याने येथील एका शेतकऱ्याच्या अकोला येथील एक शेतकरी किसनराव हुंडीवाले यांचा गॅसचं सिलेंडर त्यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यावरती फोडून ते याच्या सुनावणी करता आले असताना कार्यालयात त्यांचा निर्घृण खून केला आणि सरकार पक्षातर्फे जे आम्ही 22 साक्षीदार तपासण्यात आले होते त्यातील बहुसंख्य साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने विश्वासार्ह मानली आणि आरोपींना शिक्षा ठोठावली। निश्चित या खटल्याला आरोपीतर्फे उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, परंतु माझ्या मते हा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा याच्यावरती आधारित असल्याने आम्हाला यात मोठं चांगलं यश मिळालं।